ना तांदूळ ना मैदा तरी इतका क्रिस्पी डोसा। नमस्कार, मी राधिका। ध्रुव इकडे खेळत होता आणि संध्याकाळच्या टायमिंगला मी टेरेसवरून मस्त असा सनसेट पाहिला आणि मग मी आज घेतला होता मुगाचा डोसा बनवण्यासाठी। तर माझ्याकडे मोड आलेले मूग होते। मग मिरची, लसूण, जिरी, मोहरी सगळं मी मिक्सरच्या जारमध्ये टाकून घेतलं आणि 4-5 तास बारीक भिजवलेला रवा मी त्यामध्ये 2 पळ्या ॲड करून घेतला आणि मिक्सरच्या जार सगळा मी मिक्सर फिरवून घेतल्यानंतर आपल्याला असं काहीसं बॅटर मिळतं आणि आपण त्याला फर्मंट केले ना, कसली त्याच्यासाठी आपण मेहनत घेतली। तर मी हे सगळं बेसन पिठामध्ये मिक्स करून घेतलं आणि हे मिक्स केलेलं बॅटर मी तव्यावरती सगळं पसरवून पातळ असं घेतलं। त्याच्यावरती तेल टाकून लगेच हा डोसा निघतो पण आणि खायला पण खूप टेस्टी असतो। डाएटसाठी पण चांगला आणि छोट्या मुलांसाठी तर खूप हेल्दी। तर तोपर्यंत झाली होती श्रीची एंट्री आणि श्री आल्या खूप लाजत होता आणि तो आल्या काहीच बोलत पण नव्हता आणि ध्रुव तर खूप खुश झाला होता। पण नंतर त्याने जो धिंगाणा सुरू केला ना, काही सांगायलाच नको। चला तर भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये। बाय।